लाडकी बहीण योजना ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना महिलांना पाठबळ देणे, महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देणारी ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आणि यामधून अनेक महिलांना लाभ मिळाला। याचा फायदा अनेक महिलांना झाला। आता महिलांना जानेवारीपर्यंतचे हप्ते मिळालेले आहेत आणि आता फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये केव्हा येणार याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे। लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे। ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व माहिती सरकारला भरघोस यश मिळाले। या योजनेमुळे सरकारला भरघोस फायदा मिळालेला आहे। महिलांना 8वा हप्ता कधी मिळणार याबद्दल सांगणार आहे, तर ते पाहण्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही 3 ते 4 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर महिलांना हे मुद्दे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ते कळल्यावर महिलांना दर महिन्याला 1500 रुपये येण्यास काहीही अडचण येणार नाहीये। राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। या दरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले। तर लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आता फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उत्सुकता आहे व असणारच। तर बघूया याबद्दल सर्वात मोठी बातमी। लाडकी बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता महिलांना कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 7 हप्ते त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत। त्या आता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्त्याची प्रतीक्षा बघणाऱ्या महिलांमध्ये अर्जाची पडताळणी सुरू आहे। अर्जाची पडताळणी सुरू असल्यामुळे महिलांना 8वा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे। मनामध्ये 8वा हप्ता महिलांना कधी मिळणार याबद्दल भीती निर्माण झालेली आहे। मिळणार का नाही मिळणार याबद्दल देखील लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत। ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची तारीख 24 फेब्रुवारी पासून सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता टप्प्यानुसार मिळणार आहे आणि हा हप्ता 1500चाच असणार आहे। महिलांना या हप्त्यापासून 2100 रुपये मिळणार नाहीत। मात्र आता राज्य सरकारचे अर्थसंकल्प मांडल्यानंतर महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता 8व्या हप्त्यापासून वंचित महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आता काही निकष लागू केलेले आहेत। यासाठी सरकारने आता काही कठोर पावले देखील उचललेली आहेत। म्हणून सर्व पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही नवे निकष लागू करण्यात आलेली आहेत। थोडं बोलताना चुकत असेल तर समजून घ्या व पुढील अपडेट पाहण्याकरिता आत्ताच सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन KYC करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे। यासाठी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करावी लागणार आहे। पहिला मुद्दा तर हाच आहे की महिन्याला पैसे पाहिजे असतील तर लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांनी आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन KYC करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे। त्यासाठी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करावी लागणार आहे। ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे व त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। त्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। या योजनेतील सुमारे 16 लाख 5,000 महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे आता पाठवण्यात आल्यानंतर त्यांचा अर्जावरील नाव दिलेले नाव व पैसा जमा झाल्याचे बँक खात्यावरील नावे याच्यात तफावत आढळून आली आहे।
अशा लाभार्थी जिल्हा स्तरावरून अर्जांची पुनर्तपासणी होणार आहे व अपात्र आढळल्यास लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरवून आणण्यात येणार आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. तर ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आलेला नसेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.